गुड इव्हनिंग. एस.एम. मार्केट अपडेटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जसं बघितलं का मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन झालेलं आहे आणि त्याचं कारण पण आहे का जसं इराण आणि US जे आहे त्याच्यामध्ये शांती वार्ता थोडीशी ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे, तर मला वाटतं मार्केटने त्याला पॉझिटिव्ह रिॲक्ट केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे क्रूड ऑइल थोडंसं शांत झालेलं आहे, म्हणजे त्याचा भाव जो आहे थोडंसं थंडावलेला आहे. तर ते एक ग्लोबल क्यूज जर आपण बघतोय, म्हणजे युरोपियन मार्केट असेल किंवा कालचे US मार्केट वगैरे जे असेल, तर त्याच्यामुळे तिथेही थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण होतं. त्याच्यामुळं तीच गोष्ट आपल्याकडेही पॉझिटिव्हली घेतली गेली आणि स्पेशली ज्या मोठी बँक आहे आपल्याकडे किंवा काही इतर जे काही कंपनी सॉफ्टवेअर कंपनीज आहेत त्यांचे रिझल्ट्स खूप चांगले आले यावेळेस. मार्केटने त्यालाही खूप पॉझिटिव्हली घेतलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आज सगळीकडे छान वातावरण होतं, पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि मार्केट पॉझिटिव्हमध्ये हे झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पण बघायला पाहिजेत का इथून पुढे मार्केट काय दिशा घेणार आहे आणि येणारा जो काळ आहे का त्याच्यामध्ये ह्या ज्या स्पेशली वॉर वगैरे जे आहे आणि क्रूड ऑइलमध्ये जी स्टॅबिलिटी जर येते प्राईजमध्ये, तर त्या स्टॅबिलिटीवर मला असं वाटतं का पुढची दिशा अवलंबून असेल का तिथून मार्केट कसं रिॲक्ट करेल. आणि सेम टाईम आता आपल्याकडे याचा रिझल्ट जो आहे, अर्निंग रिझल्ट जो आहे, तर ज्या कंपन्या याच्यामध्ये चांगले रिझल्ट येतील त्या कंपन्याला मार्केट रिवॉर्ड करेल. मला असं वाटतं त्यावेळेस मार्केट किंवा त्या पर्टिक्युलर काही कंपन्यांचे स्टॉक्स आहेत, मला असं वाटतं तिथे हे बघितलं जाणार नाही का बाहेर काय चालू आहे, पण ते स्टॉक्सला इन्व्हेस्टरकडून रिवॉर्ड केलं जाईल आणि बघूयात कसं काय होतं ते. धन्यवाद.